नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत 15 बातम्या 15 रिपोर्टरच्या माध्यमातून. निलेश राणे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलं. आज सागर या निवासस्थानी निलेश राणे, मंत्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर निलेश राणे यांनी आपल्या पदाचा आणि आपल्या राजकारणाचा जो निर्णय घेतला होता तो निर्णय आता माघारी घेण्यात आला. निलेश राणे यांनी काल तडकफडकी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली होती. नंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्याची समजूत घातली, पण निलेश राणे यांनी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी निलेश राणे, रवींद्र चव्हाण या दोन्हीही नेत्यांना सागर बंगल्यावर भेटायला बोलवलं होतं. यावेळी रवींद्र चव्हाण, निलेश राणे यांच्याशी एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. निलेश राणे यांची समजूत काढत पुन्हा पक्षामध्ये सक्रिय राहण्याचा आदेश देण्यात आले आणि याचमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेतल्याचं स्पष्ट झालं. कॅमेरामॅन रमेश सुमेश साळवे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, मुंबई. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा पहिला राज्यातील सरपंच होण्याचा मान अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये या ठिकाणी आज मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटाचा पहिला सरपंच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आवटेवाडी या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी शशिकला मोरे यांची सरपंचपदी निवड झालेली आहे. आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. यावेळी त्यानंतर अजित पवार यांनी सत्तेमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपद पटकावलं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट निर्माण झाले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये 6 ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक या ठिकाणी 6 ग्रामपंचायतीची निवडणूक या ठिकाणी सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये कर्जत तालुक्यातील आवटेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्या गटाच्या महिला सरपंच जनतेतून बिनविरोध निवडून झाले आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर आणि अजित पवार या ठिकाणी वेगळे झाल्यानंतर पहिला सरपंच होण्याचा मान अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये या ठिकाणी पटकावलेला आहे. आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मध्ये आता संघर्ष सुरू आहे. अजित पवार यांनी पक्षावर आणि चिन्हावर या ठिकाणी हक्क सांगितलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी त्यांच्याच गटाचा पहिला सरपंच राज्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे आवटेवाडीमधून बिनविरोध निवडून आणलेला आहे. गणेश जेवरे, कर्जत, अहमदनगर. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या कॉपी पेस्ट चर्चा झाली आहे. यानंतर आता अजित पवार गटाच्या आमदारांसोबत बंदद्वार चाय पे चर्चा झाली. अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची ही भेट झाली आहे. अकोल्यातील बाळासाहेबांच्या यशवंत निवासस्थानी ही भेट करण्यात आली आहे. दरम्यान मागील 4 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकर यांची भेट झाली होती. यावर विविध नेते प्रतिक्रिया देत होते. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार मिटकरी आंबेडकर यांची भेट झाली आहे. तब्बल 30 मिनिटं दोघांमध्ये बंदद्वार चर्चा झाल्याची माहिती आहे. या संदर्भात राजकीय वर्तुळात चांगली चर्चा होते. शरद पवार आणि आंबेडकर यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीला विशेष महत्त्व आलंय. अकोल्याहून प्रियंका जाधव, न्यूज स्टेट महाराष्ट्र. भाजप आमदार राम शिंदे आणि भाजप खासदार सुजय विखे यांच्यात नेहमीच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो. त्यातच भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी मोहटादेवी गडावर दर्शनासाठी जाताना एका गाडीतून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि भाजपचे खासदार सुजय विखे यांच्यातील राजकीय वय सर्वश्रुत आहे. आमदार निलेश लंके भविष्यातील संभाव्य लोकसभा उमेदवार आहेत. ते सुजय विखे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजप खासदार सुजय विखे यांच्याच पक्षातील आमदार राम शिंदे यांच्यासोबत निलेश लंके यांनी प्रवास केल्याने कुठेतरी राम शिंदे हे निलेश लंके यांच्या माध्यमातून सुजय विखे यांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा देखील सुरू आहे. तर राम शिंदे यांनी देखील पुन्हा एकदा सुजय विखे यांच्यावर पलटवार करत राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या आणि वेगवेगळ्या पक्षातील आमदारांनी एकत्र प्रवास केल्याने एवढी चर्चा होण्याची गरज नाही असं म्हटलंय. त्यामुळे भाजप खासदार सुजय विखे यांनी खऱ्या अर्थाने महायुती ही अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी झाल्याने लंके आणि शिंदे यांच्या एकत्रित प्रवासातून समोर आल्याचं म्हटलं आहे. तरी कुठेतरी आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे
यांच्या एकत्रित प्रवासातून त्यांना शल्य झालेच असेल अशी चर्चा देखील आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी प्रसाद शिंदे, अहमदनगर. मराठा आरक्षणाकरिता जी मुदत सरकारने दिली होती ती आता संपत आहे, तर शब्दांना पाडणारा मुख्यमंत्री ठरणार काय असा प्रश्न जरांगे पाटलांनी केला. यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपने 2014च्या निवडणुकीत खोटे आश्वासन देऊन सत्तेत आले. 10 वर्षांनी सत्ता भोगलीत. आरक्षणाचा गाजर यांनी मराठा, धनगर, हलबा, कोटी समाजाला दाखवल्याचेही नाना पटोले म्हटलंय. जातीय जनगणना व्हावी तसेच आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चाललेले आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी असा वाद निर्माण झाला आहे. भाजपने पेरलेली बीज आहे, याचा परिणाम महाराष्ट्रासाठी घातक ठरणार आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. याचवेळी बोलताना नाना पटोलेंनी मणिपूरवरूनही निशाणा साधला आहे. मणिपूर आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे, तरीही मणिपूरमध्ये एका आदिवासी मुलीला विवस्त्र केलं जात आहे. मोहन भागवत हे महिलेचा सन्मान करणारी माणसं आहेत, त्यामुळे त्यांनी असं स्टेटमेंट दिलं असेल अशी ही प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश कांबळेसह सूरज बागडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, भंडारा. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलेला पाहायला मिळतोय. यातच आता मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली. यामुळे राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापताना पाहायला मिळतो. यातच आता दौंड तालुक्यातील कानगाव इथल्या 4 सदस्यांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचे राजीनामे दिलेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी राजीनामे देण्यात आले आहेत. याबाबतचे पत्र या सदस्यांनी सरपंचांकडे दिले आहेत. शरद नामदेव चौधरी, अनिता संतोष गवळी, मालन अण्णासो गवळी, रोहिणी बापूसाहेब कोराळे या 4 सदस्यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्व पदाचे राजीनामे दिलेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आता महाराष्ट्रभरातून पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळतो. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून अनेक गावांमध्ये नेत्यांना बंदी घालण्यात आली. यामुळे आता राज्य सरकारकडून यावर काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावरून सरकारला दिलेली 40 दिवसाची मुदत आता संपली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारला दिलेला अल्टिमेट संपल्यानंतर आंतरवाली सराटी येथे प्राणातिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांच्या सुरू झालेल्या उपोषणाला राज्यभरातून मोठा मराठा समाज पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यात देखील मराठा समाजाच्या वतीने मराठा बांधव त्यांना जाहीर पाठिंबा देत आहेत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरण साखळी उपोषण नारळ फोडून सुरुवात केली आहे. मात्र आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळी यांनी राजीनामा देऊन यावे, अन्यथा कोणत्याही प्रकारचा पाठिंबा घेणार नाही असंही आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचं पवित्र आता उपोषणकर्त्यांनी घेतलं आहे. कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, न्यूज स्टेट महाराष्ट्र, सातारा. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत सरकारने पाळली नाही, त्यामुळे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. त्यांनी यावेळी जलत्यागही केला आहे. यावेळी मनोज जरांगेंची माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करतायत, म्हणून मी त्याला भेटायला आणि त्याच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला इथं आलो आहे, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. जरांगेंची धडपड मला दिसते. समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून तो हे सगळं करतोय, असं संभाजीराजे छत्रपती म्हणालेत. मी मनोजला अनेक वर्षापासून बेमुदत उपोषण करताना बघतोय. अनेक वेळा उपोषणामुळे त्याला किडण्यांचा त्रास झाला आहे. बिचाराला चालताही येत नव्हतं. उपोषणानंतर तर 1-2 कार्यक्रमांमध्ये मी त्याला पाहिलं आहे, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. जो समाजासाठी लढतोय त्याला ताकद देण्याचं काम छत्रपती घराण्याचं आहे. तेच काम आम्ही करण्यासाठी इथं आलो आहे, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल निकमसह मी अमित कुलकर्णी, आंतरवाली सराटी, जालना. उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान म्हणून निळवंडे प्रकल्प ठरला आहे. यात डावा कालवा 10 तर उजवा कालवा 25%, वितरण व्यवस्था 100% अपूर्ण असल्याचा आरोप निळवंडा कालवा कृती समितीने केला आहे. हा प्रकल्प अद्याप जवळपास 35% अपूर्ण अवस्थेत असल्याची माहिती निळवंडे कालवा कृती समितीने दिली आहे.
नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आता तिसऱ्यांदा त्या निळवंडे प्रकल्पाचे 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यासाठी सज्ज झाल्याच्या निषेधार्थ निळवंडे कालवा कृती समिती आक्रमक झालेत. कालवा कृती समितीचा देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येण्यास विरोध नसून ते कायम आदरणीय राहिल्याचे समितीचे म्हणणे. मात्र भाजपमध्ये आयात झालेल्या आणि निळवंडेस कायम 3 पिढ्या विरोध असलेल्या नेत्यांना आमचा विरोध असल्याची भावना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. देशात आणि राज्यातील वरिष्ठ भाजप नेत्यांची दिशाभूल करून चुकीच्या अर्धवट कामांचा लोकार्पण सोहळा कशासाठी घेतला जातोय असा सवाल निळवंडे कालवा कृती समितीने उपस्थित केला आहे. गजानन राऊत, न्यूज स्टेट, महाराष्ट्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त हा 30 ऑक्टोबर रोजी ठरला होता. मात्र हा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवी मुंबईचा दौरा हा पुढे ढकलण्यात आला होता. यासाठी संबंधित यंत्रणा कामाला देखील लागला होता. मात्र आता त्यांचं देखील काम थांबलं आहे. पंतप्रधानांचा नियोजित दौरा रद्द झाल्याने मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. विशेष म्हणजे उद्घाटनाच्या तारखा 4 वेळा पुढे ढकलल्याने गेल्या महिनाभरापासून तयारीत व्यस्त असणारे संबंधित विभागाचे अधिकारी हवालदिल झाले आहेत. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासह राज्यातील 1 लाख महिलांचा भव्य मेळावा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर नियोजित केला होता. त्यासाठी मोदी उपस्थितही राहणार होते. उद्घाटनाच्या तारखा 3 वेळा पुढे ढकलल्यानंतर 30 ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित केला होता. मात्र हाही मुहूर्त आता टळला आहे. त्यामुळे आता नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन केव्हा होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह जुईजा, द न्यूज स्टेट, महाराष्ट्र, मुंबई. राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटल्याचं पाहावयास मिळतंय. त्यातच मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे. सोलापूर शहरातील उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये सकल मराठा समाज कोंडी बांधवाच्या वतीनं मराठा समाजाच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार घालण्यात आलेला आहे. आरक्षण नाही तर मतदान नाही अशी मराठा समाजाच्या वतीनं शपथ घेण्यात आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ कोंडी गावात मागील 28 दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. साखळी उपोषण आंदोलनस्थळी रात्री उशिरा मराठा बांधवांनी एकत्र येत मोठा निर्णय घेतला आहे. समस्त मराठा समाज कोंडी यांच्या वतीनं सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून 50% आत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता उत्तर सोलापूर तालुक्यातील मराठा बांधव मतदान करणार नाहीत. या भूमिकेकडे सरकार कशा पद्धतीने पाहतं हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात ते एल्गार रथयात्रा काढणार आहे. सोयाबीनला 9,000 तर कपाशीला 12,500 रुपये प्रति क्विंटल दर द्यावा, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी यासह अनेक मागण्या घेऊन रविकांत तुपकर पुन्हा एकदा मोठे आंदोलन उभे करणार आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करून रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्यात एल्गार रथयात्रा काढणार आहेत. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा भव्य एल्गार मोर्चाची हाक रविकांत तुपकरांनी दिली आहे. तर यावेळी तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे झेंडे वा पक्षाचं काहीही वापरणार नसल्याचं रविकांत तुपकरांनी म्हटलं आहे. तुपकरांचं हे आंदोलन सध्या तरी आक्रमक होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठीच्या तुपकरांच्या आंदोलनाची दखल सरकार घेतं का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. प्रफुल्ल खंडारे, न्यूज स्टेट, महाराष्ट्र, बुलढाणा. युवा संघर्ष यात्रा काढण्याचा आमदार रोहित पवारांनी त्यावेळी कंत्राटी कामगार भरती विरोधात ही यात्रा काढण्याचा निर्धार केला होता. त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी पद्धतीने कामगार भरतीचे GR केव्हा निघाले हे पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केले अशी प्रतिक्रिया आमदार राम शिंदे यांनी दिली. रोहित पवारांच्या काळात हे GR निघालेले असून चोराच्या उलट्या बोंबा असा हा प्रकार आहे. कंत्राटी कामगार भरतीचे सर्व GR महायुतीच्या सरकारने मागे घेतलेले आहेत. आता संघर्ष यात्रा ही कशासाठी आणि का निघाली ही वेळ आणि काळच सांगेल असं राम शिंदे म्हणाले. त्यांना कशाची तरी स्वप्न पडलेले आहे. हे मुंगेरी लाल की हसीन सपने होण्याची भविष्यात शक्यता झाली. उतावळा नवरा, गुडघ्याला भाषण की बाशी
हे बघण्याची वेळ आल्याची टीका आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर केली आहे. तर आता कंत्राटी भरतीचे सर्व GR मागे घेण्यात आलेले आहेत. तुम्ही काढलेली संघर्ष यात्रेचे प्लॅनिंग कोलमडलेलं आहे असा टोलाही आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना लगावलाय. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी प्रसाद शिंदे, अहमदनगर. कल्याण शहरात धुळीचे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. याशिवाय रस्त्यावर खड्डे आहेत. नागरिकांना नाक मुठीत धरून चालावं लागत असल्याचे चित्र आहे. धुळीच्या अस्वच्छतेचा नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतोय. याबाबत अनेकदा महापालिकाकडे तक्रार केल्यात, निवेदन दिलं, मात्र महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यामुळेच आज सिक्रेट हाय शाळेच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, सामाजिक संस्थांनी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. यावेळी पालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी कार्यालयाच्या परिसरात झाडू मारून महापालिकेचा निषेध नोंदवला आहे. धूळ साफ करण्यासाठी, स्वच्छतेसाठी कोट्यवधीची निधी मंजूर केला जातो, निविदा काढल्या जातात. मात्र शहरात अद्याप ही अस्वच्छता आहे. महापालिका अधिकारी आणि आयुक्तांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. कॅमेरामॅन प्रभात दाससह अमजद खान, न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा.